नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 20 नोव्हेंबर आपण आलो तुम्ही प्रगाव स्वंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज इलेक्शनमुळे लिलाव बंद आहे आणि हा व्हिडिओ जो आहे उन्हाळ कांद्याचा आहे, कालच्या लिलावचा 19 तारखेच्या। तर मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा शेतकरी मित्रांमध्ये। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, उन्हाळ कांदा आहे, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? किती गेलं? 49 जायले, बघ शकता तुम्ही 49, 4900 रुपीज। कुठला आहे कांदा? शिवर। बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे। क्वालिटी बघ शकता तुम्ही। शिल्लक किती अजून? आहे 5-6 ट्रॅक्टर। बरं, पुढे बघू। काय भाव गेलो? 4706 जायले, 4706 रुपीज। क्वालिटी बघ शकता तुम्ही। उन्हाळ कांदा आता सगळा। कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4891, 4891 रुपीज। कुठला आहे कांदा? शिवरे। क्वालिटी बघ शकता तुम्ही कांद्याची। शिवरेचा कांदा आहे, 4891। बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे। बरं, पुढे बघू, बघ शकता तुम्ही उन्हाळ कांदा आहे। काय भाव गेला? बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 4690, 4690 रुपीज। कुठला आहे कांदा? वणीचा कांदा आहे, 4690 जायले। पुढे बघू, काय भाव गेलं? 48 बघ शकता तुम्ही, 48 जायले, 4800 रुपीज। कुठला आहे कांदा? तिसगाव। बियाणं कोणतं त्याचं? बरं, गावठीचं बियाणं आहे। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। किती गेलो? 6505, 6505 रुपीज। कुठला आहे कांदा? साकोरेपाडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, क्वालिटी बघ शकता तुम्ही कांद्याची। 6500 जायले। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 5400 रुपये जायले, 5400 रुपीज। कुठला आहे कांदा? मुल्लेर। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, मुल्लेरचा कांदा आहे। बघ तुम्ही, 5400 रुपये जायले, 5400 रुपीज। पुढे बघू, काय भाव गेला आपलं? 5052 रुपये जायले, बघू शकता तुम्ही, 5052 रुपीज। कुठला आहे कांदा? कारसूळ। बियाणं कोणतं त्याचं? रेडफोरचा बियाणं आहे, कारसूळचा कांदा आहे। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला दादा? 4956 रुपये, 4956 रुपीज। कुठला आहे कांदा? सटाणा वनवली। बियाणं कोणतं होतं? बरं, पुढे बघू, हे काय भाव गेलो? सारखेच जायले, दोघं एकाचे। बरं, पुढे बघू, बघ शकता तुम्ही। काय भाव गेलं? 4756, 4756 रुपीज। कुठला आहे कांदा? वणीचा कांदा आहे। बरं, पुढे बघू, काय भाव गेलो? 4851, 4851 रुपीज। कुठला आहे कांदा? गोपेगाव। बियाणं कोणतं त्याचं? प्रेरणाचं बियाणं आहे। आपलं काय भाव गेलं? 4696, 4696 रुपीज। कुठला आहे कांदा? सोनजाम। बियाणं कोणतं त्याचं? बरं, पुढे बघू। मित्रांनो, लाल कांद्याच्या लिलावच्या शेवटच्या लाईनला आलो आपण। बघू शेवटच्या लाईनला काय जातं, ट्रॅक्टरची लाईन आहे। काय भाव गेलो? 3100 रुपये जायले, 3100 रुपीज। कुठला आहे कांदा? खडकओझर। बियाणं कोणतं त्याचं? बरं, शेतकरी नाही। खडकओझरचा कांदा 3100 रुपये जायले, 3100 रुपीज। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं काका? 3451 जायले, 3451 रुपीज। कुठला आहे कांदा? तांगडी। बरं, बियाणं कोणतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे। बरं, घरगुती बियाणं आहे, चायनाचं बियाणं आहे, तांगडीचा कांदा आहे। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 3400 रुपये जायले, 3402, 3402 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? कोणतं? समर्थाचं बियाणं आहे। बरं, 3400 रुपये जायले, 3400 रुपीज। पुढे बघू, बघ शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 2800 रुपये, 2800 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। बियाणं कोणतं त्याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे। बरं, 2800 रुपये जायले, 2800 रुपीज। पुढे बघू, बघ शकता क्वालिटी। काय भाव गेलो?
2700 रुपये झाले. 2700 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पालखेडचा कांदा आहे. 2700 रुपये झाले. पुढं बघू. बघ एकदम क्वालिटी. काय भाव गेलो? 3916 जायले. 3916 रुपीज. कुठला आहे कांदा? सेलूरचा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती चायना. बरं, चायनाचं बियाणं आहे. 2916 रुपये जायले. पुढं बघू. काय भाव गेला आपला? 3560 जायले. बघू शकता तुम्ही क्वालिटी. 3560. 3560 रुपीज. कुठला आहे कांदा? सेलूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती चायना बियाणं आहे. बरं, सेलूरचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला? 3261. बरं, 3261 जायले. 3261 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, रानवडचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 3670. 3670 रुपीज. कुठला आहे कांदा? मंगरूळ. बरं, पुढं बघू. बघ शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 3891. 3891 रुपीज. कुठला आहे कांदा? आसरखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. आसरखेड्याचं कांदा आहे. बघू शकता तुम्ही. पुढं बघू. बघू शकता क्वालिटी. काय भाव गेलं? 3500. 3500 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. काय भाऊ गेलं? 3085. 3085 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? आसरखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. काय भाव गेलो? ओ भाव काय गेलं? बघ तुम्ही. 5054 जायले. 5054 रुपीज. कुठला आहे कांदा? आसरखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, आसरखेड्याचा कांदा आहे. आत्तापर्यंत आहे बघितलं आपण. 5054 रुपये. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3000 रुपये. 3000 रुपये झाले. 3000 रुपीज. कुठला आहे कांदा? आसरखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. 3000 रुपये झाले. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3301 रुपये. 3301 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगाव. बियाणं कोणतं यायचं? आपलं घरगुती लाल कांद्याचं. लाल कांद्याचं. बरं, बघा घरगुती बियाणं आहे. 3301 रुपये. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 3115. 3115 रुपीज. कुठला आहे कांदा? मक्तेवाडी. बियाणं कोणतं यायचं? पंचगंगाचं बियाणं आहे. क्वालिटी बघ शकतो तुम्ही. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही. लाल कांदा आहे. काय भाव गेलं? 3551. 3551 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. 3500 रुपये झाले. 3500 रुपीज. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 4950. 4900. 4952 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 4952 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारखेडा. बियाणं कोणतं होतं याचं? रेग्युलर बियाणं आहे. बरं, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 3860 रुपये जायले. 3860 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. सुतारखेड्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. 3860 रुपये. 3860 रुपये. पुढं बघू. काय भाव गेला आपलं? 4590. 4590 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारखेडा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. सुतारखेड्याचं कांदा आहे. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 4010 रुपये. 4010 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. सुतारखेड्याचं कांदा आहे. 4010 रुपये जायले. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 3850. 3850 रुपये झाले. 3850 रुपीज. कुठला आहे कांदा? सुतारखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. सुतारखेड्याचं कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 3501 रुपये झाले. 3501 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं, कानमंडळीचं कांदा आहे. घरगुती बियाणं आहे.
पुढं बघू बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलो 3501 रुपये जायले 3501 रुपीज कुठला आहे कांदा कानमंडळे बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं बियाणं आहे घरगुती बियाणं आहे बरं पुढं बघू बघ शकतो तुम्ही बारीक गोल्टी काय भाव गेला आता 2000 रुपये झाले 2000 रुपीज कुठले मत्तेवाडे बरं पुढं बघू बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं 3751 3751 रुपीज कुठला आहे कांदा कानमंडळे बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे कानमंडळाचं कांदा आहे क्वालिटी बघ शकतो तुम्ही पुढं बघू बघ शकतो तुम्ही बारीक गोल्टी काय भाव गेलं 2500 रुपये 2500 रुपीज कुठले कानमंडळ बरं पुढं बघू बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं 4200 4200 रुपीज कुठला आहे कांदा आसरखेडा 4200 रुपये जायले आसरखेडाचं कांदा आहे बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बरं 4200 रुपये जायले 4200 रुपीज पुढं बघू बघ शकतो तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं 3500 रुपये जायले 3500 रुपीज कुठला आहे कांदा आसरखेडा बियाणं कोणतं होतं याचं पंचगंगा आसरखेड्याचा कांदा आहे पंचगंगाचं बियाणं आहे पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो 3326 जायले 3326 रुपीज कुठला आहे कांदा चांगडी बियाणं कोणतं होतं याचं बरं बरं पुढं बघू क्वालिटी काय भाव गेलं 3600 3600 रुपीज कुठला आहे कांदा बरं बियाणं कोणतं होतं याचं चायना बरं 3500 रुपये जायले 3595 3600 रुपये पुढं बघू बघ शकतो तुम्ही काय भाव गेलं 3100 रुपये 3100 रुपीज कुठला आहे कांदा चिंचोले बियाणं कोणतं होतं याचं बरं बरं एकच बियाणे पुढे बघू काय भाव गेला आपलं 3700 जायले 3700 रुपीज कुठला आहे कांदा तांगडी बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बरं पुढं बघू